महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेसचा आगामी जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणुकीत पराभूत करणे सर्वांचं काम आहे. महिलांची मोठी जबाबदारी आहे असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी केले. भाजपाच्या वतीने नारी शक्ती वंदन कार्यक्रमात ते बोलत होते. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असते तर महिला खासदारांची संख्या वाढली असती, मात्र काँग्रेससह विरोधी पक्षाने तसं होऊ दिले नाही. ज्यांनी आरक्षण देऊ दिले नाही अशा नकारात्मक भूमिका घेणाऱ्यांना लोकशाही स्थान देता कामा नाही असं देखील चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले. शुक्रवारी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाचे विषय जो या चर्चेला गेले थोडक्यात मी तुम्हाला सांगायचं आहे. मला महिलांकडून जोरदार प्रतिसाद पाहिजे आहे. आपलं आरक्षण होता होता राहून गेलं. पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या सभागृहामध्ये आणि आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हे अधिनियम हा कायदा हा पास करण्यासाठी ज्याला 2/3 बहुमत लागतं, जे नव्हतं आमच्याकडे, पण आम्हाला अपेक्षा होती की महिलांच्या आरक्षणावर तरी सुद्धा विरोधक साथ देतील अशा प्रकारची अपेक्षा होती. म्हणून बिल आणलं. ते संसदेमध्ये पारित झालं असतं की महिलांना वाढीव जागा मिळाल्या असत्या, आणि त्या वाढीव जागा मिळाल्या असत्या तर आपण पाहतोय की आपल्या मतदारसंघाची संख्या ही 816 जागा झाल्या असत्या, तर किमान 272 महिला खासदार आगामी काळात देशामध्ये निवडून आल्या असत्या. आणि लोकांना कळलं महिला आरक्षण झालं नाही का झालं नाही, कशामुळे झालं नाही. विरोधी पक्ष एक सांगतो, आम्ही एक सांगतो, नेमकं काय. मला वाटतं आजच्या या सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की विरोधी पक्षाने, काँग्रेस सहित विरोधी पक्षाने हे होऊ दिलं नाही. म्हणून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा असो, महाराष्ट्रातल्या पुढच्या कुठल्याही निवडणुका असो, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या अशा नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना पराभूत करणं हे आम्हा सर्वांचं काम आहे. महिलांची जिम्मेदारी अधिक राहणार आहे की ज्यांनी तुम्हाला आरक्षण देऊ दिलं नाही त्यांना आता या ठिकाणी लोकशाहीमध्ये स्थान आपल्याला देता कामा नये. ही जिम्मेदारी तुम्ही ओळखली पाहिजे. आहे आपली भारताची आजपर्यंत